श्री स्वामी समर्थ मंडळी, मी ऐश्वर्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण ना लेटेस्ट अशी डिझाईन बघणार आहोत। तर ही अजून तरी यूट्यूबवर नाही आलेली। तर आपण कमळ उंबरठा मॅट रांगोळी बनवणार आहोत, म्हणजे लोटस मॅट रांगोळी। आणि ह्याची मेजरमेंट आहे, ती उंची आहे ती 7 इंच आहे। खाली पानांचा जो आकार दिला आहे ती 2 इंच आहे आणि पूर्ण जे आहे ते 32 ते 35च्या आसपास मी घेतलेली आहे। तर तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये 4 कमळ तयार होतात। तर तुम्ही बघा, तुमच्या ह्यानं म्हणजे लांबी वाढवू शकता, उंची पण वाढवू शकता। जेवढं तुम्हाला उंची पाहिजे असेल तेवढं तुम्ही उंची वाढवून ते तुम्ही अजून मोठं करू शकता। पुन्हा खाली पण उंची जर वाढवायची असेल, म्हणजे लांबी जर वाढवायची असेल तर अजून एखादं पण होऊ शकतं त्याच्यामध्ये। आणि आपल्या उंबऱ्याच्या ह्याच्या वाईज घ्या तुम्ही, म्हणजे लांबी वाईज घ्या। तर स्टार्टिंगला जे बॉर्डर लाईन आपण पानाच्या आणि वर कमळाच्या मध्ये जे हे केली होती, तिथे आपण रेड कलर उलन चिटकवला आहे। तर तुम्ही त्याच्याऐवजी दुसरा पण कलर घेऊ शकता। तर खाली जे पानाचा आकार आहे तिथं आपण ग्रीन कलरची डार्क ग्रीन कलरचं मॅट म्हणजे उलन चिटकवलेली आहे। आणि त्याच्यामध्ये लाईट कलर जो ग्रीन कलर असतो ना, पॅरेट कलर, तो यूज केलेला आहे त्याच्यामध्ये। तर हे दोन्ही इथं तर कंपल्सरी आहेत। तुम्ही दुसरं मग ह्याच्याऐवजी हे पण असं पण करू शकता की पूर्ण डार्क कलरनी करू शकते किंवा पूर्ण लाईट कलरनी करू शकता। पण जेवढं कलर कॉम्बिनेशन तुम्ही ठेवाल तेवढं ते छान दिसेल। आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये पण ना कसं असते, जर तुम्ही ॲट्रॅक्टिव्ह जर कलर त्याच्यामध्ये चिटकवले तर ते व्यवस्थित दिसणार। जर डल कलर चिटकवले, त्याला सजेशन आहेत कलर चिटकवले, तर ते व्यवस्थित नाही दिसणार। तर आम्ही काय केले, जे खाली जे गॅप राहिलेला आहे त्याच्यामध्ये व्हाईट कलर प्रॉपर, म्हणजे पूर्ण व्हाईट कलरने ना व्हाईट कलरची उलन असते ती चिटकवलेली आहे तिथे। चिटकवताना व्यवस्थित चिटकवा, निघून याची काळजी घ्या। तर वर आपण जो ह्याचे आकार काढलेले आहेत कमळाचे आकार, ते तुम्हाला जर जमत नसतील तर तुम्ही पॅच वगैरे म्हणजे ऑनलाईन भेटतात आता, त्याच्यावरनं तुम्ही ड्रॉ करू शकता तसं। किंवा मग मी हातानंच केलेलं आहे। तुम्ही पॅचेस वगैरे पण ऑनलाईन भेटतात आता, मार्केटमध्ये भरपूर आलेत, तर तुम्ही ते पण यूज करू शकता। सोपी आहे डिझाईन, लय अवघड नाही आहे। पण स्टार्टिंगला कमळाचे पाकळ्या वगैरे जमायचं थोडंसं हे होईल, पुन्हा हळूहळू जमेल। मला पण स्टार्टिंगला तसंच झालं होतं, पण हळूहळू जमेल ते। तर आपण जे बॉर्डर लाईन आहे ते गडद पिंक कलरनी चिटकवली आहे। तुम्ही त्याच्याऐवजी लाईट पिंक कलर घेऊ शकता आणि आतमध्ये तुम्ही डार्क पिंक कलर यूज करू शकता। आता मी आतमध्ये लाईट पिंक कलर जो आहे तो यूज केलेला आहे। तर त्याच्याऐवजी तुम्ही मग तसं यूज करू शकता। असं पण कॉम्बिनेशन छान दिसतं आणि तसं पण कॉम्बिनेशन छान दिसतं। त्याच्याऐवजी रेड, आता रेड तर खाली आपण यूज केला आहे, त्याच्याऐवजी दुसरा यूज करून तिथं रेडची बॉर्डर करून तुम्ही त्याच्यामध्ये लाईट पिंक पण चालेल किंवा दुसरं कोणताही चालेल यूज करू शकताय। थोडासा पिंक आणि व्हाईट, थोडासा लाईट पिंक आणि व्हाईट मिक्स करायचा आणि चिटकवायचं, तर तसं पण कॉम्बिनेशन भारी दिसेल। तर व्यवस्थित चिटकवताना काळजी घ्या, चिटकले का नाही हे बघा आधी आणि मग चिटकवा, कारण एखाद्या वेळेस ग्लू गार झालं ना ते चिटकत नाही व्यवस्थित। आधी ना स्टार्टिंगला काय करायचं, जे कडकडेचे हे आहेत ना तिथे आधी चिटकवायचं आणि मग पुन्हा आतमध्ये डायरेक्ट तुम्ही आतमधून जर घ्यायला गेला तर ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये नाही येणार। म्हणून स्टार्टिंगला ना कडकडानी चिटकवायचं। मध्ये थोडंसं गॅप राहिला तरी आपण ॲडजस्ट करू शकतो। तसं कडेला कसं बॉर्डर असते, बॉर्डर लाईनला आपण ॲडजस्ट नाही करू शकत।
ह्याला थोडासा टाईम लागतो, पण व्यवस्थित होऊन जातं आणि छान दिसायलाही छान दिसतं. तर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि असेच वेगवेगळे डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन मॅट रांगोळी किंवा बाकीच्या गोष्टी, माझी लाईफस्टाईल वगैरे पण त्याच्यामध्ये मी ॲड करत जाईल आता हळूहळू. तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबून ठेवा, कारण माझे जर व्हिडिओ आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. जे कर्व आहेत ते व्यवस्थित तुम्ही ग्लू चिटकावून व्यवस्थित चिटकावा, नाहीतरही मग माझ्या स्टार्टिंगला बघा ते कसं झालं. तर तसं होऊ शकतं, म्हणजे शेप बिघडू शकतो. तर त्याच्यासाठी स्टार्टिंगला ना व्यवस्थित चिटकावा, म्हणजे शेप पण व्यवस्थित येईल आणि दिसायलाही सुरेख दिसेल. तुम्ही ड्रॉइंग काढली त्याच्यामध्ये थोडंफार चुकलं असेल तर पुन्हा मग डायरेक्ट ग्लूनीच ते तसं काढायचं, म्हणजे त्याच्यामध्ये टाईम वेस्ट नाही करायचा. कारण त्याच्यामध्ये टाईम वेस्ट केला का मग इथे एवढा टाईम हळू सावकाश केलं तर हे होतं ना, चांगलं दिसतं ते, त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते. जर फिनिशिंग असेल तर कस्टमर पण म्हणजे ॲट्रॅक्ट होतात आपल्या ह्याच्याकडे, डिझाईनकडे, मग ऑर्डर प्लेस करू शकतात ते. आणि कसं आहे, तुम्ही छोटासा व्यवसाय जरी करत असला तरी पण त्याच्यामध्ये भरपूर अडचणी येत असतात. तर तुम्ही त्याच्यासाठी खंबीर राहणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही व्यवस्थित बघा, स्किप करू नका. माझी लाईफस्टाईल बघायला तुम्हाला आवडेल का? तर जसं जर आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तसे आपण ब्लॉग नक्की चालू करूया. ह्याच्यासाठी तुम्ही ना मीडियम जे उलन असते ती घ्या. जास्त पण अशी ह्याचीवाली हेवीवाली घेऊ नका, कारण हेवीवाली घेतली का मध्ये जो गॅप आहे तो राहणार नाही. तर हे मीडियम आहे तर व्यवस्थित गॅप पण राहतो आणि ते व्यवस्थित चिटकवायला पण येते तिथं. आणि जर हेवीवाली घेतली तर ती जरा बोल्ड असते ना, मोठी असते, तर ते चिटकवलं ना ते मध्ये जो गॅप राहतो तो ह्याचा, तर तो काही राहणार नाही आहे. तर बघा असं दिसतंय. तर तुम्हाला कसं वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. डिझाईन आवडत असतील तरी पण कमेंट करा. अजून डिझाईन तुम्हाला वेगळी कोणती पद्धत बघायची असेल तर तसंही सांगा. आपण तसेही व्हिडिओ बनवत जाऊ. आता हे लास्टला जे आहे ते तिथं आपण स्किन कलर यूज करणार आहोत. जे थोडंसं आहे, तुम्ही ते कट पण करू शकता, पण मी म्हटलं की कट करण्यापेक्षा आपण ते तिथं स्किन कलर आपण चिटकवून स्किन कलरची उलन चिटकावावं. फक्त जिथं आता शेप आहेत तिथं तुम्हाला व्यवस्थित चिटकावावं लागेल, कारण शेप इकडं तिकडं थोडंसं हे झालं का मग ते नाही व्यवस्थित दिसणार.
टोक वगैरे त्याचं असते तिथे व्यवस्थित चिटकवा, म्हणजे तुम्हाला पण ते दिसायलाही छान दिसेल आणि तुम्हाला करायला तिथंच थोडं हे होणार आहे थोडंसं, नाहीतरी मग होऊन जाते फास्टमध्ये. इथंच थोडंसं जे कर्व वगैरे आहे तिथंच थोडं हे होणार आहे, अडचण येणार आहे. स्टार्टिंगला ना जे कमळाचे जे हे तिथंच हे करून घ्या, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येत जाईल तिथे. आणि पुन्हा मग जे बाकीचे राहिलेलं आहे तिथं तुम्ही चिटकवू शकता, कारण स्टार्टिंगला चिटकवलं ना म्हणजे फिनिशिंग बिघडत नाही, व्यवस्थित येते फिनिशिंग त्याच्यामध्ये. तर बघा, पूर्ण डिझाईन झाल्यावरती एकदम सुंदर आणि सुरेख दिसणार आहे. तुम्ही ह्याला उंबरठा पट्टी म्हणून पण यूज करू शकता, किंवा मग तुम्हाला ह्याच्यासाठी पाटाच्या शेजारी पण तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता. आता लक्ष्मी व्रत आहे, ह्याचं गुरुवार चालू होतात मार्गशीर्ष महिन्यातील, त्यावेळेस पण तुम्ही रांगोळी जर काढायला येत नसेल तर त्यावेळेस पण तुम्ही उंबऱ्याजवळही ठेवू शकता. तर कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पूर्ण डिझाईन झाल्यावरती बघा किती छान लुक आलाय का नाही. तर चलो भेटूया, बाय.